काहीतरी वेगळं करायचं आहे याच महत्वाकांक्षी कल्पनेतून पहिल्या चित्रपटाची निर्मिती झाली आणि आता हा दुसरा महत्वाकांक्षी चित्रपट आहे. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवणार आहोत आणि या महत्वाकांक्षी चित्रपटाच्या या निर्मात्या दिग्दर्शिका ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. माझे सगळे मित्रपरिवार, स्टुडंट्स, काय मेडिकल स्टुडंट्स आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स इथे मुद्दाम मी बोलवले, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर दुसरं काय, दुसरी कुठली तरी पायरी आपली वर असली पाहिजे असा विषय आणि अशा याच्यावर मी लेखन सुरुवात केली. पण जेव्हा मी हेमलकसाला मला जायचा संबंध आला, खरं मी अमरावतीची असल्यामुळे बरेचदा तिकडे जाणं झालं माझं, पण गेल्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे हा जो देवच म्हणेन माझ्यासाठी, डॉक्टर प्रकाश आमटेंना मी तसंच संबोधेन की जेव्हा मी तिथे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की इथे खूप काम करायची अजूनही गरज आहे. काही स्टुडंट्स आहेत, त्यांचं शिक्षण दत्तक घेऊन ते किंवा कुणीतरी थोडी मदत करून ते सगळं सॉल्व्ह होणारं नाही आहे. तेव्हा आपण काय केलं पाहिजे? एक फिल्म मेकर म्हणून मला लक्षात आलं की ही जी कहाणी आहे ही अफलातून आहे, अद्भुत आहे. ही कहाणी, ही गोष्ट आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवली पाहिजे. आणि फिल्म मेकर म्हणून एक फिल्म, चित्रफित ही इतकं प्रभावी माध्यम आहे लोकांपर्यंत पोचण्याचं, तर मी ते सगळ्यात जास्त चांगलं करू शकेन. आणि मग मी ठरवलं की आपण फिल्म करूया. तिथे मी राहिले 2-3 दिवस. भाऊंना मी बरेचदा सांगितलं असं मला करायचं आहे, पण ते नेहमीप्रमाणे त्यांना फिल्म करा किंवा नका करू, भाऊ तसेच असतात. त्यांना नेमकं कोणीतरी 3 इडियट्सचे पण लेखक होते, त्यांनी परमिशन मागितली होती, तो कागद तसाच पडला होता. तर ते म्हणाले बघू माझ्याशी, आम्ही 2-3 रोज मॉर्निंग वॉकला मी सोबत जायचो आणि त्या हेमलकसासारख्या पवित्र ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ इतकी छान जाते. ते 3 दिवस अजूनही मला असं वाटतं या धकाधकीच्या जीवनामध्ये जगण्यासाठी पुरतात. मी तिथे राहिल्यानंतर परत मुंबईला आले आणि काय माझ्यात विश्वास वाटला मला अजूनही प्रश्नच आहे. पण भाऊंनी मला 2-3 दिवसांनी कायदेशीर चित्रपट करण्याचे हक्क दिले आणि मला असं वाटतं त्यासारखी भाग्यवान माझ्यासारखी कोण नसेल. त्याच्यानंतर प्रश्न आला की आता एवढा मोठा कॅनव्हास, एक सर्जन माणूस, बाबा आमटेंचे पुत्र, त्यांना खूप ऑप्शन्स होते आयुष्यात, कोट्यावधी रुपये कमवून बाहेर परदेशात जाऊन प्रॅक्टिस करण्यासाठी. पण 40 वर्ष अशा ठिकाणी की ज्या माणसांना कपडे घालणं माहीत नव्हतं किंवा अन्नही नव्हतं, अगदी मुंग्यांची चटणी अजूनही काही लोक तिकडे खातात, पण त्यावेळेला तुम्हाला विचार करण्यासारखं आहे की काय असेल परिस्थिती, डोक्यावर छप्पर नाही, अशा परिस्थितीत जाऊन 40 वर्ष काम करायचं आणि त्यातून त्या माडिया भाषा, त्यांची भाषा वेगळी आहे, आपली भाषा वेगळी, त्याच्यात विश्व निर्माण करायचं आणि त्याच्यात आज इंजिनियर, डॉक्टर, वकील असे मोठ्या मोठ्या ठिकाणी परदेशातही काही त्यांचे स्टुडंट्स गेले आहेत. हे लाईफ स्पॅन आणि इतका मोठा जो कॅनव्हास हा फक्त 110 आणि 120 मिनिटामध्ये बसवायचं हे मोठं आव्हान माझ्या पुढे होतं आणि ते करणार कोण? तेव्हा मला असं वाटतं की पहिलं नाव माझ्या पुढे नाना पाटेकर यांचं आलं, कारण मला माहिती आहे की ते बाबा आमटेंचा 3रा मुलगा म्हणूनच मोठे झालेत. आणि मी त्यांना विचारलं, त्यांचं अब्तक 56चं शूटिंग शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि इतकं ते घाईच्या याच्यामध्ये त्यांनी मला वेळ दिला. आम्ही बराच वेळ बोललो, स्क्रीन प्ले सगळं वाचन झालं आणि त्यांनी एका क्षणाला कुठेतरी माझ्यावर विश्वास ठेवून हो म्हणाले. आणि मला असं वाटतं तो दुसरा भाग्याचा क्षण होता की जेव्हा नाना पाटेकर हा रोल करायला तयार झाले. आजच्या तरुण पिढीला किंवा तरुण आपल्या इथल्या स्त्रियांना ही आजची सीता, जसं प्रकाश वाटांमध्ये भाऊंनीच लिहिलेली एक ओळ म्हणून सांगते की रामायणात सीतेला एका हरणाच्या कातड्याचा मोह झाला होता, तरी झाला होता, पण मंदाला कसलाच मोह झाला नाही. तिने आजपर्यंत कुठलीच गोष्टीची माझ्याकडे मागणी केली नाही. आणि अशी ही डॉक्टर 40 वर्ष त्यांच्या पाठीमागे किंवा त्यांच्या सोबतीने काम करते आणि त्याची कुठेही वाच्यता नाही. त्या कॉलेजच्या ब्युटी क्वीन होत्या. प्रत्येक कॉलेजचा डॉक्टर लग्न करायला धडपडत असताना
एक लेप्रेसी आश्रमातून गेलेला खादीचा पैजामा आणि शर्ट, प्रेस नसलेला शर्ट घातलेल्या मुलाच्या प्रेमात पडणं. इतकी सुंदर प्रेम कथा एका राम सीतेसारखी मला वाटली आणि त्यांनी ती दाखवली. 2 उद्दिष्ट आहेत चित्रपट करण्यामागे. एक म्हणजे ही गोष्ट जी विश्व निर्माण करण्याची आपण म्हणतो की आज ज्या काही लोकांना मी प्रेझेंटेशन दाखवलं तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. फ्रान्स आणि इटली या ठिकाणी मी दाखवलं की असं असं आहे आणि मी हा दुसरा पिक्चर करते, तर ते म्हणाले असं शक्य नाही, असं आजच्या युगामध्ये अशी कुठेही जागा नाही. मग मी जेव्हा चित्र दाखवले तेव्हा त्यांना खरंच विश्वास बसला नाही की अशी एक जागा आहे की तिथे वाघ आणि सिंह रुसून बसतो, आम्हाला नाश्ता डॉक्टर साहेबांच्या हातानेच करायचा आहे, पण ही जागा आहे. माणसाला प्रेम लावता लावता पशु पक्ष्यांनाही तितक्याच ताकदीने प्रेम लावणाऱ्या माणसाची स्टोरी आणि तिथे त्या आदिवासींसाठी काम करण्याची स्टोरी, कहाणी ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावी, कारण कानाकोपऱ्यातून त्यांना मदत मिळावी. हा माझा एक उद्देश. आणि दुसरा उद्देश मला असं वाटतं की आपल्या नुसतीच भारतातल्या यंग जनरेशनबद्दल मी बोलत नाही, पण जगातल्या सगळ्या यंग जनरेशनला खरंच एक असा टप्पा येतो बहुतांशी लोकांना की आता काय करायचं. त्यांना खूप पैसे मिळवून काहीतरी करायचं असतं, नाव कमवायचं असतं, त्यांना माहितीच नाही की काय त्यांना हवंय. तर मला असं वाटतं की ह्या पर्सनॅलिटी सारखी पर्सनॅलिटी यंग जनरेशनला इन्स्पिरेशन देण्यासाठी दुसरी नाही. तर हा चित्रपट, हा दुसरा माझा जो उद्देश आहे तो यंग जनरेशनसाठी त्यांना इन्स्पिरेशन मिळावं. जसं मी जेव्हा बाबा आमटेंनी पिकनिकला म्हणून भाऊंना घेऊन गेले त्यावेळेला पूर्ण त्यांच्या आयुष्यात म्हणतो टर्निंग पॉईंट आला आणि हे सगळं घडलं, हेमल कसा घडला. मी गेल्यानंतर मला असं वाटलं काहीतरी करूया आणि चित्रपट घडतोय. तर मला असं वाटतं प्रत्येकाने ह्याच्यानंतर आणि ह्याच्या पुढे हेमल कसाला एकदा भेट द्या. तुम्हाला कळेल की ते काय विश्व आहे, हे आपल्या अगदी जवळ आहे. फ्रान्स, इटली आणि अमेरिकेहून लोक येतात, भेट देतात, त्यांना त्याचं अप्रूप वाटतं. तुम्ही लोकांनी जा आणि तुम्ही तिथलेच होऊन बसा, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची अशी आहे की मी फक्त सुरुवात केली आहे. हा चित्रपट करायला मी फक्त सुरुवात केली आहे. मला तुमचं सगळ्यांचं, माझे प्रेस बांधव आहेत, माझे इथे आपतेष्ट मित्र परिवार, सगळ्यांना माझं आव्हान आहे की मी फक्त सुरुवात केली. हा चित्रपट आपला आहे, आपल्याला पुढे न्यायचं आहे. एवढंच काय, इथे आज आपल्यासोबत सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे इथे उपस्थित आहेत. त्यांना पण माझी एक आहे की अशा सामाजिक विषयावर आम्ही एकामागून एक चित्रपट करत असतो. तर या चित्रपटाला तुम्हाला शक्य असेल, शासनाला शक्य असेल तेवढं एन्करेजमेंट मिळावं आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अशी मी त्यांना विनंती करते आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो.